पाटील साहेबांसमोर मी हे मांडलेलं की कौसाबादमध्ये जे इलिगल हॉकर्स आहेत त्यांना फक्त तुम्ही हे करा, लिगलाइज किंवा त्यांना बंद करा. कारण एव्हरी हॉकर इथे काय करतात ते त्यांची जागा ब्लॉक करून ठेवतात पार्किंगला इश्यू देतात. तर ते इलिगल हॉकर्स आता 5 आहेत, रमजानच्या वेळेस 50 होतं. तर त्याचं फक्त लक्ष द्या. हेलो अस्सलाम वालेकुम. हमारे कोंडवा की जो सबसे बड़ी प्रॉब्लम है वो ट्रैफिक है और ट्रैफिक का हल निकल सकता है, लेकिन क्यों नहीं निकल पा रहे वो समझ में नहीं आ रहा है. जो डीपी रोड है उधर का, वो डीपी रोड अगर खुल जाता है तो हमारा पूरा ट्रैफिक जो है उधर से भी जाएगा और उधर से भी जाएगा. वो डीपी रोड अभी तक बंद है, आधा बन चुका है और 4-5 गली उसकी खोलने की है. अगर वो खुल जाए तो ट्रैफिक पूरा डाइवर्ट हो जाएगा ऊपर, तो बर्मा स्टेट से जाता है ऊपर चौकी की बाजू से, और मिलिट्री की दीवार से जो गंगा आपको निकलता है. तो ये सब और हमारे जो गाड़ियाँ लगती है हॉकर्स की, हम ये चाहते हैं कि वो लगे, लेकिन एक लाइन से लगे. वहाँ पर पुलिस इंस्पेक्टर या पुलिस जो कांस्टेबल है वहाँ पर मौजूद रहे इफ्तार के टाइम में, खास तौर से इफ्तार के टाइम में. तो मैं इनकी बात करके अपनी बात खत्म करता हूँ. हॅलो, सन्माननीय DCP साहेब व सर्वच उपस्थित सन्माननीय, माझे 2-3 छोटेसे सूचना आहेत. माझं नाव समीर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराचा अध्यक्ष आहे, अल्पसंख्याक विभागाचा. माझी एक सूचना आहे की लुलानगर ब्रिजपासून संध्याकाळी 5 ते 8 पर्यंत पूर्ण ट्रॅफिक पोलीस इथं सतत असले पाहिजे, जेणेकरून पुढे येण्यासाठी त्यांना सहकार्य मिळेल आणि तो वेळेवर पोहोचतील. पोलीस तिथं असतात, पण 5 ते 8 असतील तर खूप ते सोपं होईल ट्रॅफिकचं नियोजन. दुसरा विषय जे आता शफीबाईंनी सांगितलं ते खूप उत्तम आहे त्यांची सूचना, की जर आपल्याला कौसरबाग म्हणजे सुप्रीम हॉटेल ते इथं मदिना हॉटेलपर्यंत बॅरिकेड करता आले संध्याकाळी तरावीच्या नमाजच्या वेळेस, तर खूप ट्रॅफिक नियंत्रणात येईल. थोडंसं लोकांना पायी यावं लागेल, पण त्याच्यामुळं जे काही ट्रॅफिकचा त्रास होणार आहे तो कमी होईल. तिसरी गोष्ट इथं आता सूचना आली की कौसरबाग सोसायटीज का, तर हे कौसरबाग सोसायटीज आहे जे गेली 5 वर्ष स्वतःच्या पैशांनी व्हॉलंटियर घेऊन त्याचं पूर्ण सुरळीत नियोजन करते. ती कौसरबाग सोसायटीज आहे जे छोटे मोठे काही घटना घडले तर तिथले ट्रस्टी असतील, बाकी सगळे लोक असतील, तिथल्या तिथं तो विषय पोलिसांपर्यंत येत नाही आणि ते आम्ही तिथल्या तिथे सॉर्ट आउट करतो. कौसरबाग सोसायटीचा हा प्रत्येक चांगल्या कामामध्ये दरवेळेस पुढाकार घेऊन मोठा सहभाग असतो. त्यामुळे कौसरबाग सोसायटीला जे मानाचं स्थान आहे एवढं सांगतो आम्ही थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.